हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्याला आयुष्यात काय पाहिजे विचारलं तर प्रत्येक जण म्हणणार आनंद पाहिजे. मला सुखी जीवन जगायचं आहे. त्यामुळे हे आनंदासाठी, ह्या हॅपीनेससाठी काही टिप्स देणार आहे मी. टिप्स म्हणा, मंत्र म्हणा, काही म्हणा. ह्या गोष्टी आपल्या जीवनात आपण डेव्हलप केल्या की आपण आनंदी होणार आहोत. पहिली गोष्ट फॅमिली म्हणजे कुटुंब. हल्ली आपला कुटुंब पद्धती जराशी वेगळी झाली आहे. विभक्त कुटुंब, न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो, ती आलेली आहे. म्हणजे नवरा बायको मुलं. ठीक आहे, तेवढं ते तेवढं. किंवा काही ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धती आहे आपल्या इंडियात, नाही असं नाही आहे. तिथे आजी आजोबा, काका काकू, आत्या एकत्र राहतात. हे कुटुंब आपलं एकत्र आपण राहताना मेन आपल्याला पाहिजे एकमेकांबद्दल विश्वास, प्रेम. आपले कुठलेही प्रसंगाला, चांगला असो वाईट असो, ही सगळी माणसं आपल्याला सपोर्ट करतात. त्यामुळे काय होते, कधीच आपल्याला एकटं वाटत नाही, डिप्रेशन येत नाही. काही प्रॉब्लेम आले तरी आपण ते इझिली सॉल्व करू शकतो. ती शक्ती आपल्याला कुटुंब व्यवस्था देते. आपले इंडियातलं तरी, भारतातलं तरी मेन प्लस पॉइंट आहे कुटुंब व्यवस्था. ही कुटुंब व्यवस्था स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम्स जाणवत नाही. चॅलेंजेस आपण ते इझिली मात करू शकतो. त्यामुळे आपले आनंदी राहण्याला एक महत्त्वाचं पॉइंट आहे ती कुटुंब व्यवस्था. आणि कुटुंबात आपण एकमेकांशी प्रेमानं, विश्वासानं राहायला पाहिजे. तर झालं एक. आता दुसरं आहे आपलं फेथ म्हणजे विश्वास. तो आता तुमचे कुठलाही धर्म असू देत, किंवा काही लोक म्हणतील नाही मला निसर्गावर माझा विश्वास आहे, तो असू देईल. किंवा सेल्फ बिलीफ असते काही लोकांना. ते म्हणतात देव माझेतच आहे, अहम ब्रह्म, म्हणजे मी देव आहे, माझे तर देव आहे. काही असू दे, काहीतरी तुमचा असं स्ट्रॉंग फेथ पाहिजे. काही लोकांना निसर्गावर पण भरोसा असतो. काही लोकांना आपल्या देवावर, कुठलाही देव असू दे, धर्म असू दे, तेव्हा त्याच्यावर विश्वास असतो. म्हणजे इवन तुम्ही दवाखान्यात गेलात तरी बघा, डॉक्टर पेशंटचं सगळं, त्यांचे सगळे प्रयत्न करतात. मग काय म्हणतात, आमच्या हातातलं आम्ही सगळं केलं, आता देवाच्या हातात आहे. तसं आपले प्रयत्न आपण पूर्ण केल्यावर आता ह्याच्या पुढे तो काय तर करेल. किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आले तरी आपण म्हणतो नाही, देव आहे माझ्या पाठीशी, मी काही घाबरत नाही आहे, बघू, आय विल फेस इट. हा बघा, हा आपल्याला मनोभाव म्हणा, स्ट्रेंथ म्हणा, कुठून येते? दिस इज बिकॉज ऑफ अवर फेथ. त्यामुळे हे फेथ पण खूप महत्त्वाचं आहे. काही लोक म्हणणारे असतील, नाही हो काय मॅडम बडबडता, आमचा तर कशावर विश्वास नाही. आपला कशावर तर विश्वास पाहिजे. आणि हा विश्वास आपल्याला आयुष्यात आनंदी राहायला खूप खूप मदत करतो. का म्हणजे किती प्रॉब्लेम आले तरी आपण शेवटी म्हणतो, हा देव आहे माझ्या पाठीशी, देव बघतोय. ह्याच्यामुळे आपण खूप स्ट्रॉंग बनतो, कॉन्फिडेंट बनतो. हे झालं दुसरं. हे बघा, फॅमिली झाली, फेथ झालं. आता नेक्स्ट फ्रेंड्स आपल्याला माहीत आहे, सगळ्यांना आपल्याला अगदी लहानपणीपासून मित्र असतात. हे मित्रात दोन टाईपचे मित्र असतात.
डिअर फ्रेंड्स आणि रिअल फ्रेंड्स. बघा, डिअर फ्रेंड्स आणि रिअल फ्रेंड्स दोन्ही मित्र पाहिजेत, नाही म्हणत नाही. आपले सगळ्यांना हे दोन्ही टाईपचे मित्र आयुष्यात भेटतात. रिअल फ्रेंड्स म्हणजे खरे खरे मित्र, तुमचे गरजेला तुम्हाला धावून येतील. इवन वेन यू आर इन ट्रबल दे विल कम टू हेल्प यू. असं नाही ते तुम्ही अगदी आनंदात असताना मजा करायला, एन्जॉय करायलाच येतात, नाही. तुम्हाला खरंच काही कठीण प्रसंग आला तरी त्या प्रसंगात सुद्धा हे तुम्हाला मित्र तुमचे बरोबर असतात. आणि एक डिअर फ्रेंड्स आपल्याला एन्जॉय करायला, पार्टी करताना, अशा वेळी आपले आनंदाचे प्रसंगी फक्त हे मित्र असतात. तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल, तुम्हाला काही कठीण प्रसंग आले, अशा प्रसंगात तुम्हाला हे मित्र कामी पडणार नाहीत. त्यामुळे मित्रांचा रोल पण मोठा आहे आपल्या आयुष्यात. आणि दोन्ही टाईपचे मित्र असतात, डिअर फ्रेंड्स आणि रिअल फ्रेंड्स. आपले रिअल फ्रेंड्समुळे आपण किती मोठा प्रॉब्लेम, चॅलेंज आलं तरी तो ओव्हरकम करू शकतो आणि आपलं जीवन सुंदर, आनंदी बनवू शकतो. ते बघा, 3 पॉइंट सांगितले मी आता, आणि 1 पॉइंट राहिले. पहिलं सांगितलं फॅमिली, दुसरं सांगितलं फेथ, तिसरं सांगितलं फ्रेंड्स. आता चौथं महत्त्वाचं आहे तर वर्क. वर्क म्हणजे काय? हे बघा, नुसतं काही काम नसलं की माणूस राहू शकेल का हो? नाही. आपल्या जीवनात आपला काही उद्देश नसला, काही काम नसलं की आपण जगू शकत नाही, असं मला तरी वाटते. त्यामुळे आपल्याला काहीतरी आपण बिझी राहायला पाहिजे. तुमचे आवडीचं काम निवडा. ते कामातनं तुम्हाला पैसे मिळायला पाहिजेत असं नाहीये, बट इट शुड बी युअर पॅशन. यू शुड एन्जॉय इट. तुम्ही तर मनापासून तुम्हाला तर काम करताना आनंद मिळायला पाहिजे. कशासाठी करायचं बाबा, इलाज नाही म्हणून जातो, नाही असं नाही. मला आवडते ते, तर मला काही पैसे मिळू देत न मिळू देत, डझंट मॅटर, पण मला हे काम आवडते म्हणून मी हे काम करतोय. आणि इवन हे कामामुळे मी तरी बिझी राहतो, बाकीचे 4 लोकांना मदत होतीये आणि मी आनंदानं राहू शकतो. त्यामुळे जे काम आपण करतो, लव्ह युअर वर्क. शक्य झालं तर आपले आवडीचं काम निवडा. नाही, कधी कधी इलाज नाही, तुम्हाला मिळालेलं काम करावं लागते का, आपलं कुटुंब चालवावं लागते, तर आपले पोटा पाण्याला त्याच्यामुळे चालते. मग एवढं सगळं होते म्हटल्यावर ते कामावर प्रेम करावं का नाही? मग ते कामावर प्रेम करायला लागा. त्यामुळे काम हे आपले आयुष्याचे हॅपीनेसचं एक महत्त्वाचं पिलर आहे. म्हणून आपण कधीच रिकामं बसायचं नाही, बिलकुल रिकामं बसायचं नाही. काय तर करत राहायचं. करत राहायचं म्हणजे असं म्हणत नाही मी तुम्हाला त्यातनं अर्निंग्स व्हायला पाहिजे, गरज नाही आहे. तुम्हाला पैशाची गरज नसली की तुम्हाला काही पैसे त्यातनं मिळायला पाहिजे असं नाही, पण तुम्ही बिझी राहणं, तुमचे डोक्याला काहीतरी विचार असणं हे महत्त्वाचं आहे. का म्हणजे रिकामं डोकं असलं तर काय होते, डेव्हिल्स वर्कशॉप, सैतान येऊन बसतो. त्यामुळे ते सैतानाला आपले डोक्यात जागा द्यायची नाही, तर आपण आपले कामात बिझी असायला पाहिजे. हे काम आपण शोधून घ्यायला पाहिजे. मला वेळ कसं जायचा, काही असू देत, घरातलं काम असू देत, वाचन असू देत, लिखाण असू देत, बागेतलं असू देत, बाहेर जाऊन काही सोशल वर्क असू देत, काही करा पण बिझी राहावा.
आपण असं बिझी राहिलो का नाही, आपल्याला खूप आनंद मिळतो. दुःख आपले जवळ सुद्धा येत नाही. ते आजपासून हे चारही पिलर्स ऑफ हॅपीनेस आपण फॉलो करायचे. अच्छा, हॅव ए गुड डे.